मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतोय आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आता आलोय आम्ही इंदवटी गावामध्ये। तर काल आमच्या गावातील पोरं 2004 पर्यंत इकडे टुर्नामेंट आहेत। आमच्या गावातील पोरं काल फायनलमध्ये प्रवेश केलाय। तरच त्यांना खूप शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन आम्ही केलं काल। आज त्यांची मॅच बघण्यासाठी आम्ही सगळेजण आलो आहोत। आम्ही सकाळी आज खेळायला गेलो होतो बेनीमध्ये। तर व्हिडिओ वगैरे काही बनवायला मिळाला नाही। तर तिथे आम्ही पहिलाच मॅच राऊंड हरलो। या वर्षातील आमची तिसऱ्या टुर्नामेंटमध्ये आम्ही प्रवेश केला होता। अगोदर प्रवेश केला होता रुल गावामध्ये, तर तिथे आमचा तिसरा नंबर आला होता। त्याच्यानंतर आम्ही मागच्या संडेला गेलो होतो इसवली कोंडवाडीमध्ये। तर कोंडवाडीमध्ये आमचा सेकंड नंबर आला आणि आज या हंगामातील तिसऱ्या टुर्नामेंटला प्रवेश केला होता। तर पहिल्याच सामन्यामध्ये मी बाहेर पडलो। त्याच्यानंतर आम्ही सगळेजण आता डायरेक्ट इकडे चालू आहे इंदवटीमध्ये। इथे आता सेमीफायनलचा सामना झाल्याच्यानंतर 2004 पर्यंत टुर्नामेंट आहेत छोट्या पोरांच्या, म्हणजे कॉलेजला जाणारे वगैरे मुलं आहेत ना, त्यांच्या मॅच आहेत। तर आमच्या गावातील पोरं काल खेळायला आली होती, त्यांना यश मिळालं आहे, फायनलमध्ये प्रवेश केला आहे। आता एक मॅच झाल्याच्यानंतर जो संघ सेमीफायनलमधून फायनलमध्ये पात्र होईल त्या संघासोबत आमच्याकडील पोरांचा सामना होईल। तिकडे चालू आहे। हॅलो, इकडे आज मंदिरामध्ये थोडासा मला वाटतं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे। ते मैदानाच्या बाजूलाच हळदी कुंकू आहे, त्याच्यामुळे महिलांचा आवाज वगैरे येतोय। इथे मी बसलो, इकडे ग्राउंड आहे आणि आता रून आणि इंदवटी गावामध्ये सेमीफायनलचा सामनावर आहे, दुसरा सेमीफायनल। काल पहिला सेमीफायनलचा सामना पोरं सांगत होते की आमचीच नवलाई बापेरे वर्सेस कुबे संघामध्ये झाला होता आणि आमचा संघ जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे। तर हे आम्ही जेवढे खेळायला गेलो होतो ना तिकडे, आज ते सगळे पोरं सगळे इकडे आज पोरांना प्रोत्साहन करायला आलो आहेत। हॅलो, खूप छान खेळतात ही पोरं ही। पंच सुदेश पालकर यांनी त्वरित निर्णय घ्यायचा आहे। इथे मुलांच्या मॅच असल्या ना की आधार कार्ड वगैरे चेक केलं जातं, कारण यांच्यामध्ये ऑब्जेक्शन वगैरे असतं। कारण 2004 पर्यंत मॅच आहेत, जर कोणी मोठा खेळाडू खेळला तर आधार कार्ड वगैरे चेक केलं जातं। तर सगळेजण असेच ऑब्जेक्शन वगैरेसाठी मॅच सुरू होण्याच्या आधी सगळेजण समोरच्या टीमवरती ऑब्जेक्शन वगैरे चेक करत असतात आणि आपल्या ज्या ओपन मॅच असतात त्याच्यामध्ये काहीच ऑब्जेक्शन वगैरे नसतं। काल या स्पर्धा एक ग्रामपंचायत झाल्या होत्या आणि आज ओपनमधून होत आहेत। म्हणजेच ओपनमधून म्हणजेच कोणत्याही गावातील खेळाडू कोणत्याही टीममध्ये खेळू शकतो अशा पद्धतीने। आणि कालच्या स्पर्धा झाल्या त्या एक ग्रामपंचायत म्हणजेच गाव मर्यादित। मंदिरात बायकांचं हळदी कुंकू आहे इकडे इंदवटी गावामध्ये। आणि ही सगळे आमच्या गावातली पोरं। रजनी रामचंद्र बाई, राजेश्वरी बाई, आरवी महेंद्र बाई, शरयू शिवप्रसाद बाई। सेमीफायनलचा सामना चालू आहे। अखिलेश्वर रोहन संघाची फलंदाजी आहे आणि त्यांचे नावे सांगायचे। लक्ष्मीकांत इंदवटी संघाचे क्षेत्ररक्षण आहे। आता या संघामध्ये जो या सामन्यामध्ये जो जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करणार आहे। 2 दिवस चाललेले सामने ते, आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे। आणि तेजस पांचा असे नावाजलेले राजापुरातले पंच म्हणून आपल्या गावासाठी लाभले। हर्षद इंदवटकर सामना लवकर सुरुवात करायचा आहे। आपल्यासोबत आज मॅच बघायसाठी महादेव काले कोकणातील उगवता तारा म्हणून नवीन भावाने युट्यूब चॅनल चालू केलेला आहे। कोकणात आलाय, त्याच्याच गावची टीम आहे। हा भाऊ आपल्या टीममधून पण पहिला खेळायचा। नवीन नियम चालू झाल्यामुळे ग्रामपंचायत वगैरे त्याच्यामुळे पोरं सगळेजण आपापल्या गावासाठी खेळतात। आता असेल तर सुदेश पालकर हे त्यांना सनाप सपोर्ट करतील। पहिला षटक गवून येतोय, चांगलं विधावन काढून रसिक बघते आणि पहिला चेंडू अखिलेश्वर रोहनसाठी। चेंडू कोणतेही धाव नाही या चेंडूवरती। पुढचा सामना रसिक जांगादेवी विधावन संघाकडून घेऊन येतोय तो रसिक बघते। बघूया अखिलेश्वर संघाचा फलंदाज काय करतोय। टॅप मारलाय पण तो सीधा हातामध्ये 1 रनसाठी
आणि 1 रन पूर्ण कंप्लीट करतायत ते अचलेश्वर रून. धाव संख्या झालेल्या 2 चेंडू 1 धाव. पुढचा चेंडू रसे भक्त यांचा. बॅट्समन बघूया काय करतोय. हाय धाव निर्धाव चेंडू. पुढील चेंडू रसे भक्त याचा. अचलेश्वर इराणचे फलंदाज बघूया. आणि अशा तऱ्हेने 4 धावा मिळालेल्या आहेत अचलेश्वर. एकूण धाव संख्या होते 5. धाव संख्येची चौकार बसल्या अचलेश्वर ऋण या संघाकडून. पुढचा चेंडू पंचांचा वाईट इशारा. धाव संख्येत 1 धावाने भर. धाव संख्या 6. पुढचा चेंडू रसे भक्त याचा. ही चकला असा पुढचा चेंडू रसिक भक्ती. बघूया काय करतायत आपल्या संघासाठी. आणि वाईट अंपायर यांचा वाईटचा इशारा. सुंदर असा चेंडू 4 रनासाठी जातोय सीमारेषेच्या बाहेर. धाव संख्या होते 1 षटक 11. 1 ओव्हर 11. आणि पुढचा षटक टाकायला जांगल विलावन संघाकडून विराज बघते. बघूया आपल्या संघासाठी ते काय योगदान देत आहेत. सुंदर असा सुरुवात झाली या अचलेश्वर ऋण या संघाकडून. पहिला चेंडू काय समाजण्यात आलाय. चेंडू निर्धाव टाकलेला आहे विराज भक्ते याने. पुढचा चेंडू हा चेंडू टोलवलाय पण काय 1 धाव घ्या. 2 धावा आपण अंपायरचा इशारा. 13. पुढचा चेंडू बघूया काय करतायत फलंदाज. आणि हा नो बॉलचा इशारा पंचांचा. 1 धाव मिळते संघाला. पुढचा चेंडू वाईड अंपायरांचा वाईडचा इशारा. पुढील चेंडू विराज भक्ते. हाही चेंडू वाईड अंपायरचा वाईडचा इशारा आहे. सुंदर अशी गोलंदाजी करा. 16 बिनबाद 16 अचलेश्वर ऋण यांची धाव संख्या होते. पुढचा चेंडू काही निर्धाव. दुसऱ्या षटकातला हा चेंडू बघूया. हाही वाईट टाकलेला आहे. अवांतर धावाची जास्त भर होते जांगल विलावन संघाकडून. अवांतर जेव्हा जास्त जाते पंचांचा नो बॉलचा इशारा. पंचा पुढील चेंडू बघूया आपण काय करतात ते. विराज भक्ते सुंदर असा टोलवला आहे चेंडू पण सीधा फिल्डरच्या हातात. पुढील चेंडू विराज भक्ते. आणि हा सुंदर असा 4 रन अंपायर हर्षद इंदवटकर यांचा इशारा. पुढील चेंडू काय करतात विराज भक्ते. सुंदर असा 4 रन. धाव संख्या होते 2 ओव्हर 26. 2 षटक झालेत आणि 2 षटकानंतर अचलेश्वर यांची धाव संख्या झाली 26. जांगल विलावनला अजून एकही गडी बाद करता आला नाहीये. तिसरं षटक घेऊन येत आहेत वाईड श्रवण इंदवटकर. बघूया 4 रन असा सुंदर असा बॅट मधून निघाला कणकणीत चौकार. सीधा बॉल हातात. पुढील चेंडू श्रवण इंदवटकर याचा. अचलेश्वर यांच्या संघाचे सुंदर असा चेंडू होता सीधा हातामध्ये.
पुढील चरण श्रवण इंदोरकर आता. अशा तऱ्हेने गाडी धावबाद झालेला आहे अंचलेश्वर रोन या संघाचा. पहिला गाडी धावबाद या सामन्याचा तिसरा षटक. पुढील चेंडू अंपायरचा वाईटचा इशारा आहे. धावसंख्या एका धावेने भर पडून 32. सुंदर असा चेंडू ठेवलेला होता पण फिल्डरच्या हातात. विराज भक्त याच्याकडे सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुंदर असा बॉल. श्रवण इंदोरकर काहीशी चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पुढील चेंडू संघासाठी बॉलर नेम सांगायचंय. सुंदर असा फटका मारला सुयश बॅट मधून खणखणीत असा चौकार. एक अंडरम ओपन आणखी याच्यामध्ये जो एक नावातीला फलंदाज आहे सुयश भक्ते. पुढचा चेंडू सुयश भक्ते याच्यासाठी. सुंदर असा दुसरा चेंडू खणखणीत दुसराही चौकार. बहुतेक याच ओव्हरमध्ये तो मॅच संपवला असं दिसतंय. सुयश भक्ते पुढचा चेंडूचा सामना करतील. सुंदर असा तिसराही बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. जेवण भक्ते यांच्याकडून 101 रुपयाचं त्यांना पारितोषिक मिळणार आहे. आणि 6 फोर मारले तर सुदेश पालकर यांच्याकडूनही. हा चौथा बहुतेक पात्र होणार आहे ते. नो बॉल. चार चेंडूवर सलग 4 चौकार मारला सुयश भक्ते याने. आणि आणखी धावसंख्या झाली 16. 17. सुंदर असा चेंडू. 4 धावा. 4 धावा जेवण भक्ते आणि पैसे तयार ठेवायचे. जेवण भक्ते 5 चेंडूवर 5 चौकार मारले. पुढचा चेंडू सुरेश पालकर 500 रुपये ठेवा खिशात. सुरेश पालकर 6 चेंडूवर 6 चौकार. सुरेश पालकर यांच्याकडे 501 रुपये बक्षीस देणार सुरेश भक्ते याला. सुंदर अशी फटकेबाजी केली ते सुरेश भक्ते. एक नावाजलेला खेळाडू. अंडरम मध्ये 25 झालेला स्कोर. पुढचा चेंडू बघूया 7वाही चौकार मारतो काय. अरे जबरदस्त कॅच पकडलेली. आणि की सुरेश पांचाळ याने आपली फलंदाज तन्मय पांचाळ हाही तेवढ्याच ताकदीचा आणि तेवढ्याच फटकेबाजी करणारा फलंदाज आहे. जेवण भक्ती आणि सुरेश भक्तीसाठी 101 रुपये 34 मैदान 26 सुंदर असं. अरे मार ना. खेळतो 1 ओव्हर षटकानंतर धावसंख्या होते 26 गोलंदाज. आणि सामना करतील रसिक. बघूया. आणि हा सुंदर चेंडू ठेवलेला आहे. 2 धावा. अंपायर रसिक अंपायरांचा इशारा. धावसंख्या होते 28. 1 बॉल 28. पुढचा चेंडू सामना करतील रसिक. पुढचा चेंडू रसिक भक्ते याला. आणि सुंदर असा ठेवलेला चेंडू 4 रनासाठी. धावसंख्या 32. 2 धावाची आवश्यकता चांगल्या विंदवटी या संघाला. आणि सुंदर असा पराक्रम केला तो सुयश भक्ते याने. सलग 6 चेंडूवरती 6 चौकार मारून 1 धाव. धावसंख्येनं धावसंख्या 35 33. जिंकायला 1 धावेची गरज. बघूया रसिक आपल्या बॅटमधून चौकार मारतो काय. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. अरे काय सुंदर अशी फटकेबाजी केली ते या मैदानात सुयश भक्ते याने. आणि हा चौकार विजय चौकार मारला तो रसिक भक्ते याने. जांगले विलवून या संघाचा विजय झालेला आहे. आता होणारा मित्रांनो फायनलचा सामना आमच्या गावची टीम नवलाई वापेरे आणि तेच मंडळ आहे फायनल झालेलं. टॉस होईल आता थोड्या वेळात. सेमीफायनलचा सामना एक जबरदस्त झाला. म्हणजे जबरदस्त म्हणता येणार नाही, 1 साइडच झाला.
2 ओव्हरमध्ये सामना जिंकवला आहे. हॅलो नांगलदेव इंदौटी फायनल साठी दोन्ही संघ मैदानाच्या कडेला उभे आहेत. आमच्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती मैदानामध्ये आगमन होत आहेत. दत्ताराम जाधव उर्फ पाटील यांच्या हस्ते हा फायनलचा सामना सुरुवात होणार आहे. प्रकाश भक्ते हे मार्गदर्शन करतायत दोन्ही संघाला. संघाचे कप्तान टॉस तेवढवला जातो दत्ताराम जाधव यांच्याकडून. कोण टॉस विन आहे? सुरेश पारकर टॉस कोण जिंकलाय? टॉस कोण जिंकले? बापेरे संघाचा एक बापेरे संघ इथे टॉर्नामेंट जिंकलेला आहे. नाव बॉलरचं नाव आणखी फलंदाजाचं नाव वगैरे सांगण्यासाठी हजर राहायचे. फायनल सामना आहे त्याच्यामुळे आणखी तिथून सावंत तेजस आता येणार आहेत ते शिवा रसिक आणखी श्रेयस भक्ते श्रेयस भक्ते माझ्या बाजूलाच बसले. सुयश भक्ते श्रेयस भक्ते बघूया आपल्या संघासाठी काय करते. मागच्या सामन्यामध्ये त्याने सेमीफायनल मध्ये सलग 6 चौकार मारले. हा पहिला चेंडू सुजलेचा अंपायर वाईट इशारा. धावसंख्या होते 1 जांगलदेव इलेव्हन संघाचे. नवलाई बापेरे संघाकडून पुढचा चेंडू सुजल फलंदाज जांगलदेव इलेव्हन संघाकडून तन्मय पंचाळ. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. नवलाई बापेरे या संघाकडून सुजल. पुढचा चेंडू घेऊन येत आहे सुजल. बॉलिंग बबल्या बॉलिंग. तन्मय पंचाळ. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. समजलाच नाही. सुंदर असा बॉल सुजल याच्याकडून. पुढील चेंडू तन्मय याच्यासाठी. सुजलचा चेंडू सामना करतील. अंपायरचा नो बॉलचा इशारा. धावसंख्येत बरबडते. धावसंख्या होते 3 जांगलदेव इंदावटी. पुढील चेंडू सुजल याचा सामना करतील तन्मय. नो बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा. धावसंख्या होते 4 1 बाद 4. पुढील चेंडू सुजल याचा सामना करतोय तन्मय. बघूया आपल्या संघासाठी. सुंदर अशी गोलंदाजी करतोय सुजल आपल्या संघासाठी. नवलाई वापेरे या संघाचा सुजल. पुढचा चेंडू तन्मय याच्यासाठी. हाही हातामध्ये. अंपायरचा नो बॉलचा इशारा. पुढील चेंडू बरोबर आहे रे. बॉलिंग करतोय तन्मय. बघूया काय फटकेबाजी करायचे जंगलदेव इलेव्हन संघाला. धावसंख्या होते 5. सुजल याचा काय समजण्यात आलं नाही तन्मय याला. जंगलदेव इलेव्हन संघाची धावसंख्या 5 1 बाद 5. धावसंख्येला ब्रेक भेटतोय. त्यांच्या बॅट मधून खणखणीत चौकार निघाले असते. बघूया तन्मय काय करतोय तो. हा सुंदर असा चौकार. 10
धावसंख्या 10. जांगलदेव 11 संघाची धावसंख्या 10. पुढचा चेंडू तन्मय सुंदर असे क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते नवलाई वापेर या संघाकडून. 4 रन. ते तन्मय बघूया चौकार मारतायत ते धावसंख्या हातकडे होतात बघूया आणि सुंदर असा चौकार मारलेला आहे तन्मय पंचाळ्याने. धावसंख्या झाली 14. ते शिवनाना बघूया कसे बघते सुंदर असे फटकेबाजी केली आहे पहिल्या चेंडूवर 4 धावा. धावसंख्या 18. धावसंख्या 18. जांगलदेव इंदवटी पुढचा चेंडूचा सामना करते रसिक बघते बघूया. जर रसिकने 5 चेंडूवर 5 चौकार म्हणते जेव्हा भक्ताकडून 100 रुपये देण्यात येणार आहेत आणि असा दुसरा चेंड परिषद देण्यात येणार आहे. उत्कृष्ट अशी बॅटिंग करतोय रसिक. सुंदर 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 4 रन. जेवण बघते हा तुमच्या खिशातले पैसे काय आहे संपणारच बहुतेक. इंदवटी या संघाची धावसंख्या 27. पुढचा चेंडू रसे बघते याला पाहूया. सुंदर 4 रन. 4 चेंडू 4 चौकार आणि एक चौकार बाकी. सुंदर असे बॅटिंग करतायत ते रसिक बघते. पुढचा चेंडू पाहूया रसिक बघते काय करतायत ते. जयवंत बघते मोकले तुमच्या पैशात पैसे तसेच राहिले 101 रुपये. 5 चेंडू 5 सांगितले होते. चेंडू बघूया काय करतायत. अंपायरचा नो बॉलचा इशारा. धावसंख्या 32. 32. जांगलदेव इंदवटी सुंदर असा 4 रन मारले संख्या आणि हा 4 बाब्याने अडकवलाय म्हणजे आता काय खरं नाही. जर सलग 6 चौकार मारला तर जयवंत यांच्याकडून 501 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. चौकार मारायचे पाहूया. धावसंख्या 40. असं शक सीधा हातात बॉल टाकतो तो अमित. चेंडू 6 मारलेले 6 बाद. काय करत ते तर 4 चौकार मारले तर 501 रुपयाचं बक्षीस. हा तर माझ्याकडून आणि हा बाद होणार. फलंदाज बाद. रनआउट. धावसंख्याला काय ब्रेक भेटलेला आहे 40च आहे आणि स्ट्राईक झाले तर आता रसिक बघते बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. 2 धावा. पंचांचा इशारा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 42. सुंदर अशी गोलंदाजी केले नवलाई वापेर या संघाकडून. 3रा षटक. सुंदर असे केवळ 4 चेंडू मध्ये 2 धावा त्याने दिल्या. पुढचा चेंडू बघूया रसिक बघते काय करतात. सुंदर असा बॉल. चेंडू नो बॉल. अतिरिक्त 1 धाव होते. संख्या होते 43 सॉरी आणि हा धाव बाद. अंपायरचा आउटचा इशारा.
धाव संख्या होते 43 आणखी 44 टू विन. सामन्याला आता सुरुवात होत आहे. पहिला षटकावर येत आहेत श्रवण इंदवटकर. आता पुढे जाऊन द्यायचं उभ्या फलंदाज. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. फायनलचा हा सामना दुसरा डाव सुरू होत आहे. पहिला चेंडू सुंदर असा टोललेला चेंडू पण सीधा पंचांच्या हातात. तन्मय पंचाळ्यांची उत्कृष्ट फलंदाजी. गेला गेला बाहेर गेला. अंपायरचा 9 बॉलचा इशारा. धाव संख्या 2 बिनबाद 2. पुढील चेंडू सुंदर असा टोलवला होता पण काय तन्मयाचा आणि हा अंपायरचा एक डिक्लेअरचा धावा. एक रन. पुढील चेंडू श्रवण्याचा सुंदर 4 रनचा इशारा. धाव संख्या 7. पुढील चेंडू श्रवण्याचा. हा टोळलेला चेंडू पण सरळ हातामध्ये. पुढील चेंडू उभे काय करता फलंदाज. सुंदर असं 4 रन मारलेले चौकार आणि हा 9 बॉलचा इशारा. एकूण धाव संख्या 5 ने भर पडून 12 धाव संख्या होते. सुंदर अशी फटकेबाजी केलेली आहे बापेरे संघाकडून. पुढचा चेंडू श्रवण काय करतोय. हा चेंडू काही समजण्यात आला नाही. सुंदर असा चेंडू होता श्रवण्याचा. नवलाई बापेरे या संघाचा फलंदाज आणि हा अवांतर धावेची एक धाव भर पडते वाईट यात. धाव संख्या झाली 13 बिनबाद 13. पुढील चेंडू 9 बॉलचा इशारा. पुढील चेंडू श्रवण्याचा. या 4 रनचा इशारा अंपायरचा आणि पहिला ओव्हर संपते. धाव संख्या 18 ते संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिला षटक आणि असा हा तोडलेला चेंडू बाद झालेला आहे फलंदाज. सुजन बघूया पुढील चेंडू घेऊन होत आहे. कसंही बघते आपल्या संघासाठी काय करतोय. असा हा टॅप मारलाय बस हातामध्ये जातोय बॉल. धाव संख्या 80 मंदावलेली आहे. पुढे चेंडू रसिक भक्ती याचा. फलंदाज सुंदर अशी गोलंदाजी रसिक भक्ती याच्याकडून. चेंडू रसिक भक्ती याचा. फलंदाज नाही का विचारतो का आपल्या संघासाठी सुनील उभे काय करतो. आणि मग मैदानाच्या बाहेर बॉल बॉयज तो बाब्या मस्ती करतोय. पुढे चेंडू रसिकचा वाईट. अंपायरचा वाईट धावाचा इशारा. धाव संख्या 1 धावाने भर पडून 19. कच्चा असं क्षेत्ररक्षण. अरे मॅच शूट कर. पुढील षटक घेऊन विराज. ऍड कशी करणार होती. 6 बॉलला 6 चौके मारले तर जेवण बघते विराजचा पहिला स्ट्राईक घेतली हे बरोबर आहे. धाव संख्या होते 23. आता चेंज नाही.
धावसंख्येने 4 धावाने बरोबर आता चेंज नाही स्ट्राइक चेंज नाही आता नो दिला अरे नो दिला 5 चौकार मारला तर जेवण भक्त याच्याकडून 101 रुपये देण्यात आले. 5 चौकार या अरे वा रे कमलाकर भक्त याच्याकडून 101 रुपये मिळणार आहेत. अरे वा रे आवश्यकता आहे. पाय बघ तिकडे, पाय बघ विराज संघाकडून विराज भक्ते काय करतोय पाय बघ चकवलेला आहे चेंडू. अरे आउट कुठे बघ आतमध्ये जाय पुढील बॉल मिळतोय विराज बघूया संघासाठी नो दिला धाव संख्या भरवते 33 संख्या 33 जाऊ की ग्राउंड शॉट खेळायला चेंडू विराज बघते याचा विकेट मिळालेले टप्प्यात नाही 6 मार 6 पुढे चेंडू विराज बघते याचा नवलाई बापेरी या संघाचा आउट आहे अंपायर यांचा आउट. अशा तऱ्हेने चांगला विनवन इंदवटे या संघाचा विजय झालेला आहे. हार्दिक 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 अभिनंदन. नवलाय बाप्पे उपविजेता बाब्या मैदानात कपडे आणि इथे मंडळाने फायनल मारलेले आहे. 500 रुपये देण्यात येणार बाब्याला. आणि शिस्तबद्ध बाबूला मिळवणं खरंच मी मागं पाहिजे त्या शिस्तबद्ध एकामेकाला दुःख बोललं जातं पण थोडं समजून घेणं हे मोठी गोष्ट आहे. त्या खेळाचा हाच एक पॉईंट असतो की किती तुम्ही खेळलात तर त्याला मतलब नाही, पण दुसरं जर तुमचं व्हॅल्यू नाही ठेवलं तर उद्या पुढे विचार करत की ती कशी असते असं आहे. तर खरंच बाबू टेंडर पुन्हा एकदा अभिनंदन करतो. तर आता फायनलचा आपण रिझल्ट देतोय. लक्ष्मीकांत इलेव्हन द्वितीय परिवार त्याचा विजेता आणि उपविजेता आपण जाहीर करतो. त्यापूर्वी आपण मंडळाने आभार व्यक्त केलेले आहे. वेळात वेळ आपल्या उपस्थित झाले तर आम्ही सभासद आहोत तरी आपण त्याला बक्षीस समजायला सुरुवात करूया. तर आपण त्याला फायनलमध्ये बेस्ट बॅट्समॅन मध्ये आपल्याला पारितोषिक देतो त्याचं नाव आहे रशीद बक्ते. रशीद बक्ते बेस्ट बॅट्समॅन रामसर गावाचे जयराम आणि बेस्ट बॉलर याचे विनर आहेत अमित बॉलर दुसऱ्याचा लक्ष्मीकांत इंग्रजांचा आपण ट्रॉफी देतो आहे. उपविजेता बापू संघ नावराव देवी
नवराई बापू सगळ्यांना बोलायचं उपयोगिता विधान आपण तुम्हाला समाजसेवा देतो त्याचा मान करायचा आहे सगळ्यांना तर मित्रांनो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आता झालाय आणि आता पाठीमागे थोडंसं फोटोशूट चालू आहे पोरांचं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.